म्हणजे तुम्हाला कोरोना आठवत आहे का? म्हणजे जेव्हा कोरोनाची साथ आली होती तेव्हा ह्या ऋतूमध्ये वाढेल, त्या ऋतूमध्ये वाढेल, उन्हाळ्यामध्ये वाढेल, पावसाळ्यामध्ये वाढेल, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तेव्हा ऐकायला येत होत्या. आणि आपण असं म्हणत पाहिलं की उन्हाळ्यामध्ये हा कोरोना जास्त वाढतोय आणि पावसाळ्यामध्ये हा कोरोना वाढेल अशी भीती वाटत होती. परंतु तो वाढला नाही. आपलं नशीब फार त्यावेळेस बरं म्हणायचं आणि त्याच्यामुळे त्या कोरोनाने आपल्याला त्रास पावसाळ्यात दिला नव्हता बघा. परंतु ह्याच पावसाळ्यामध्ये छोटी छोटी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, व्हायरल इन्फेक्शन्स होतच असतात. याशिवाय पाऊस पडला, पाणी निवलं आणि त्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास वाढायला लागतात आणि ते डास चावल्यानंतर डेंग्यूचे रुग्ण वाढायला लागतात. असं हे चक्र आपल्या निसर्गामध्ये अविरत चालू असतं. म्हणजे प्रत्येक सीझनला वेगवेगळे कीटक, वेगवेगळे बॅक्टेरिया हे जन्माला येत असतात आणि त्याच्यापासून आपल्याला त्रास पण होत असतो. पावसाळ्याचं म्हणाल तसा आधीच पाऊस पडल्यानंतर जे डबक्यामध्ये पाणी साठलं, जे सरोवरांमध्ये पाणी साठलं, हे जे पाणी आहे ते काही दिवसांनी आंबटपणाकडे जायला लागतं. कारण ते एका जागी स्थिर असतं आणि ते स्थिर असल्या म्हणजे वाहतं पाण्याला काही होत नसतं. परंतु जे पाणी स्थिर असतं तिथे आंबटपणा जास्त यायला लागतो, त्याच्यामध्ये ॲसिडिकपणा जास्त यायला लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ, व्हायरसेसची वाढ जास्त व्हायला लागते आणि ह्याच गोष्टी आपल्याला तेव्हा त्रास द्यायला लागतात. आपल्या नाकावाटे जातात त्या, म्हणजे हे जे बॅक्टेरिया पाण्यामध्ये वाढणार आहे ते आधी हवेमध्ये जातात. हवेमध्ये गेल्यानंतर हवेमधून ते आपल्या नाकावाटे शरीरामध्ये जात असतात आणि त्यामुळेच आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये मोकळ्या हवेमध्ये जातो तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला खोकल्याचा, सर्दीचा, तापाचा असा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आता आपल्याला फिरायचं तर असतं पावसाळ्यामध्ये, मस्त पावसामध्ये चिंब भिजायचं असतं, परंतु आपली तब्येत साथ देत नाही. त्याला आपण म्हणतो आपली इम्युनिटी कमी आहे, व्याधीप्रतिकार क्षमता कमी आहे आणि अशा वेळेस आपल्याला त्यामुळे बाहेर फिरता येत नाही, पावसाळ्यात जाता येत नाही. मग अशा वेळेस आपल्याला जर आपलं शरीरही वाचवायचं असेल, व्याधीप्रतिकार क्षमता वाढवायची असेल आणि आपल्याला पावसाचा आनंदही घ्यायचा असेल, चिंब भिजायचं असेल तर करायचं काय? आपण आपली इम्युनिटी वाढवायची कशी? तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपण उन्हाळ्यामध्ये जो आहारविहार करतो किंवा ग्रीष्म ऋतू जो असतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा आलेला असतो आणि हा कोरडेपणा जेव्हा पावसाळ्यामध्ये शरीर घेऊन येतं तेव्हा पावसाळ्यातल्या गारठ्याने आणि या कोरडेपणाच्या संयोगाने आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात वात वाढत असतो. त्याच्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी कमी होते आणि इम्युनिटी कमी झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळे इन्फेक्शन्स त्रास देऊ शकतात. आता हिवाळ्यामध्ये बघा, कोरडेपणा नसतो आणि वातही वाढलेला नसतो, त्यामुळे शरीर पुष्ट असतं, आपली भूक चांगली असते. परंतु पावसाळ्यामध्ये गारठा असूनसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त आजार होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पावसाळा अनहेल्दी ऋतू म्हणून सांगितलेला आहे. परंतु तरीही आपल्याला पावसाळ्यामध्ये भिजायला सगळ्यांना आवडत असतं. मग ह्या पावसाळ्यामध्ये भिजण्याचा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल, आजारी पडायचं नसेल, तर काही गोष्टी थोडक्यात सांगतो. त्या जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही नक्कीच आजारी पडणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला गारठ्याचा जो त्रास होत असतो त्या गारठ्यापासून आपल्याला आपलं संरक्षण करायचं असेल तर वेखंडाची पावडर टाळूवर चोळायची, गळ्याला चोळायची, कानाला चोळायची, छातीला चोळायची, हाताच्या तळव्यांना चोळायची, पायाच्या तळव्यांना चोळायची. जेणेकरून होतं काय की वातावरणामधला जो गारठा आहे तो आपल्या शरीरामध्ये शिरत नाही. नंतर आणखी इन्फेक्शन्स आपल्याला कशामधून जात असतात तर आपल्या नाकातून आत जात असतात आणि ही नाकातून जाणारी इन्फेक्शन्स, बॅक्टेरियाज, व्हायरसेस जर आपल्याला तिथेच थोपवायचे असतील तर आपल्या नाकाला जो आलेला कोरडेपणा आहे तो घालवायला लागतो. त्याच्यासाठी आपल्या नाकाला आतून स्निग्धपणा, कुठलाही स्निग्धपणा पेंट करायला लागतो. त्यासाठी आम्ही एक जुनं तूप किंवा नाही मिळालं तर नवीन तूप पातळ करून नाकाला आतून लावायचं असं सगळ्यांना सांगत असतो. त्याच्यानंतर हे जर उपलब्ध नसेल आणि आपल्याला लगेच काहीतरी हवं असेल, तूप नाही आहे किंवा तूप कुठे गरम करत बसा, तर बाजारामध्ये षडबिंदू तेल, पंचेंद्रिय वर्धन तेल किंवा वचादी तेल अशी तेलं मिळतात. अणुतेल आहे. हीच तेलं जी आहे बोटावर 2 थेंब घेऊन नाकाला आतून पेंट करा आणि त्यामुळे तुमच्या नाकामधून बॅक्टेरियाचा आणि व्हायरसेसचा प्रवेश तुमच्या नाकामधून शरीरात होणार नाही. याशिवाय घशामधून तोंडावाटेसुद्धा इन्फेक्शनचा प्रवेश तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतो आणि तुम्हाला सर्दी, खोकला, तापाची लक्षणं निर्माण होऊ शकतात. यासाठी दररोज या ऋतूमध्ये गरम पाणी पिणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. याशिवाय जर घसा थोडा जरी दुखायला लागला तर मस्त गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात हळदीचा अर्धा चमचा घालायचा, थोडं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा मध घालायचा, ते हलवायचं सगळं मिश्रण आणि त्याची गुडगुडी करायची, ज्याला आयुर्वेदामध्ये गंडूश असं म्हणतात. आणि तोंडामध्ये घेतल्यानंतर गुडगुडी केल्यानंतर घशाला शेक बसेल अशा पद्धतीने ती गुडगुडी झाली पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं.
त्याच्यामुळे होतं काय की तुमच्या घशामध्ये, तुमच्या जिभेवर मागच्या साईडला जे बॅक्टेरिया बसलेले आहेत किंवा गेलेले आहेत त्याचा या अशा गोष्टींमुळे नायनाट होतो. कारण हळद ही बॅक्टेरियोसायडल पण आहे आणि अँटीसेप्टिकसुद्धा आहे. त्यामुळे हळदीचा, मधाचा आणि सैंधवाचा उत्तम उपयोग ह्या अशा गोष्टींमध्ये होतो आणि असं केल्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा आजारी पडणार नाही आहे आणि इन्फेक्शन आतमध्ये जाणार नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऋतूमध्ये भूक जपा. उगीच काहीतरी तेलकट खायचं, भजी, वडापाव भरपूर खायचा असं करू नका. भूक लागेल त्यावेळेस जेवा, व्यवस्थित आहार घ्या, हलका आहार घ्या, जो व्यवस्थित पचेल असाच आहार घ्या आणि वेळेवर जेवा. भूक लागल्यावरच जेवा. दिवसातून 2 वेळा आहार घेणं हे पुरेसं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आहार घेतला तर अनावश्यक दडपण, अनावश्यक ताण तुमच्या पोटातल्या भुकेवर येईल आणि त्याच्यामुळे आमाची निर्मिती होईल आणि आमाची निर्मिती झाल्यानंतर आजार होण्याची शक्यता पण जास्त निर्माण होते. यासाठी या गोष्टी पाळल्या तर पावसाळ्यामधल्या आजारांपासून तुम्ही नक्कीच दूर राहाल. आणि पावसात भिजताना थोडी काळजी पण घेतली पाहिजे. पावसाळी वातावरणात जाताना मी या सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा आणि त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये व्यवस्थित या वातावरणाचा आनंद घेऊ शकाल. आता इथेच थांबतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.